तर पहिली बातमी, अमेरिकेमध्ये आता परदेशी नागरिकांना नोकरी किंवा इतर कामासाठी जाणं फारच अवघड होत चाललंय। व्हिसा मिळवण्याबाबत ट्रम्प यांनी नवा आदेश काढलाय। अमेरिकेमध्ये राहण्यासाठी अर्ज करणाऱ्या परदेशी नागरिकांना आता मधुमेह, लठ्ठपणा किंवा हृदयरोग यासारख्या दीर्घकालीन मेडिकल कंडिशन असतील तर व्हिसा नाकारला जाऊ शकतो। तर या निर्णयामागे कारण असं देण्यात आलंय की परदेशी नागरिकांच्या आरोग्याचा खर्च अमेरिकेच्या तिजोरीवर पडतोय। तोच ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। आता अर्जदार जर वैद्यकीय गरजांसाठी सार्वजनिक संसाधनावर ताण आणू शकतात याचं मूल्यांकन काउन्सिलर अधिकारी करतील आणि अधिकाऱ्यांना जर संभाव्य आरोग्य खर्चाच्या आधारावर अर्ज नाकारण्याचे अधिकार सुद्धा देण्यात आलेले आहेत। जर त्यांना हा अनफिट वाटला तर ते अर्ज रिजेक्ट करू शकतात। जर अर्जदारांचे आरोग्य किंवा वय हे सरकारी निधीतून मिळणाऱ्या वैद्यकीय सेवांवर अवलंबून राहण्याची शक्यता जर दर्शवत असेल तर त्यांना आता सार्वजनिक शुल्क म्हणून हे वर्गीकृत देखील केलं जाऊ शकतं। आता नेमकं कोणकोणते आजार आहेत जे या लिस्टमध्ये आहेत, तर पहिलं काही मेडिकल कंडिशन ज्यात हृदयरोग, श्वसन कर्करोग, मधुमेह, डायजेशन प्रॉब्लेम, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आणि मानसिक आरोग्य स्थिती याचा समावेश आहे। आता हे असे आजार आहेत ज्यासाठी लाखो डॉलर्सची आवश्यकता असू शकते आणि तो खर्च अमेरिकेला करायचा नाहीये। आता यात लठ्ठपणाचा पण उल्लेख करण्यात आलेला आहे। मात्र लठ्ठपणा हा काही आजार नाही, पण हा एक घटक म्हणून देखील नमूद करण्यात आलेला आहे ज्यामुळे दमा आणि उच्च रक्तदाब यासारख्या परिस्थिती उद्भवू शकतात, ज्यामुळे वैद्यकीय खर्च वाढू शकतो। आता अलीकडच्या वर्षांमध्ये व्हाईट हाऊसनं हद्दपार वाढवलेली आहे, निर्वासित प्रवेश मर्यादित केलेले आहेत आणि अनेक व्हिसा श्रेणींसाठी प्रवेश अटी देखील कडक केलेल्या आहेत। आता अहवालानुसार असा सांगतो की व्हिसा अधिकाऱ्यांना अर्जदार स्वतः वैद्यकीय उपचार घेऊ शकतात की नाही हे देखील निर्धारित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। अर्जदाराकडे सार्वजनिक रोख मदत किंवा सरकारी खर्चावर दीर्घकालीन संस्थात्मीकरण न घेता त्याच्या संपूर्ण अपेक्षित आयुष्यभर अशा काळजीचा खर्च भागवण्यासाठी तो पुरेसा आर्थिक सक्षम आहे का हे देखील पाहिलं जाणार आहे आणि त्यातूनच आता अमेरिकेमध्ये तुम्हाला व्हिसा मिळेल।